योगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हीन कोणी अंग दीपा नाही पाठी पोटी अन्नकार सर्वांगी साखर अवघी गोड तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड। महान भगवत भक्त अनंत कृपामूर्ती वैराग्य सम्राट महाराष्ट्र भूषण जगत कल्याणाकरता अखंड देह झिजवणारे श्री संत श्रीमंत देव निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा फक्त 3 चरणाचा अभंग आहे। अभंग कडव्यांनी छोटा आहे पण अर्थाने खूप मोठा आहे। काही काही गोष्टी दिसायला छोट्या असतात लहान असतात पण त्या ताकदने खूप महान असतात। काही काही गोष्टी खूप मोठ्या असतात पण ताकदने खूप लहान असतात। या माध्यमातून आपल्याला सर्वांचं छोटंसं एक उदाहरण घ्यायचं ठरलं तर विंचू नावाचा प्राणी सर्वांना माहीत आहे। विंचू सर्वांना माहीत आहे। त्या सभ्यग्रस्ताची आपली काय अजून भेट झाली नाही। विंचू सर्वांना परिचित आहे, शेतकऱ्याच्या तर बहुतेक आहेच आहे। त्या विंचवाची नागी जर आपण पाहिली किती इंच असेल? अर्धा इंच। विंचवाची नागी दिसायला अगदी लहान पण शक्ती दिसायला काही काही गोष्टी जरी लहान असल्या पण ताकदने महान असतात। संतांचं वाङ्मय जरी सुद्धा दिसायला लहान वाचायला लहान असलं पण अर्थ आयुष्य संपून जाईन पण पूर्ण होणार नाही। विठाला अभंगाचा भावार्थ सांगण्यापूर्वी थोडा एक छोटासा परिहार आपण घेऊ। आपल्या या पुण्यवान गावामध्ये समर्थ सद्गुरू गजाननांच्या कृपाप्रसादाने भगवान परमात्मा पांडुरंगाच्या आशीर्वादाने जनता जनार्दनाच्या सहकार्याच्या माध्यमातून गुणीजनांच्या सहवासातून मृदंगाचार्य गायनाचार्य आदी करून आयोजक प्रायोजक संयोजक सर्व मंडळी समस्त गावकरी मंडळी आणि समस्त भक्ती माता
या सर्वांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून, सर्वांच्या अमोल सहकार्याच्या माध्यमातून चालत आलेला आपला हा नाम सप्ताह यावर्षी शिवपुराण हरिभक्तपरायण आणि आपले शिवाजी महाराज मानकर यांच्या अमृततुल्यवाणीतून आपण आज श्रवण केलं. मी थोडासा भाग श्रवण केला, आनंद वाटला. रात्री कालच्या प्रसंगामध्ये काही नैसर्गिक आपत्तीमुळे आपला कार्यक्रम रद्द झाला, पण तुमच्या ग्रामस्थ मंडळीच्या प्रेमास्तव, हे आयोजकांच्या प्रेमास्तव आणि आजही त्या ठिकाणी माझ्या कार्यक्रमाचा आणि सेवेचा लाभ मिळावा या माध्यमातून सर्वांनी आग्रह केला आणि मी तिकडला कार्यक्रम थोडा त्यांना आणि सांगून तो रद्द केला. अर्थात ती कार्यक्रम करणारच आहेत आणि तुमच्या प्रेमास्तव आज सेवेचा योग आला. पण आजही थोडासा निसर्गाने थोडीशी अवक कृपा केलीच, पण काही हरकत नाही. सद्गुरू गजानन महाराजांच्या कृपाप्रसादाने हा त्या ठिकाणी आपल्याला थोडी सर्व व्यवस्था आहे, सगळी सोय आहे. त्या माध्यमातून आपली सेवा ही आनंदाने पार पडू शकते. पण तत्पूर्वी सर्वांनी एकदा हाताने टाळी आणि मुखानं नामस्मरण करावं. विठ्ठला कोटपर्यंत आलो होतो मी, काही लक्ष नाही. अभंग दिसायला छोटा पण अर्थाने खूप मोठा आहे, अर्थाने खूप मोठा आहे. आता तुम्हाला जाता जाता आणखी एक नवीन गोष्ट सांगतो. जेवढा माणूस मोठा, हरिदास भाऊ बरं महाराज, जेवढा माणूस मोठा, नाही तर तुम्ही म्हणसान तेवढा माणूस खोटा. जेवढा माणूस मोठा विनायक महाराज, तेवढा त्याचा पत्ताच छोटा. आणि जेवढा माणूस छोटा, तेवढा त्याचा पत्ता, तेवढा पत्ता मोठा. कशावरून? तुम्हाला मी सिद्ध करून देतो. एकदा भजन करा. विठाला मुख्यमंत्र्याला जर लेखी निवेदन द्यायचं ठरलं तर काय पत्ता लिहा? बोला. आता माझ्यापेक्षा शिकलेली मंडळी भरपूर याच्यात, मी तर दुसरा वर्ग शिकेल माणूस. बोला. मुख्यमंत्र्याला जर निवेदन द्यायचं लेखी तर काय पत्ता लिहावा लागेल? मुख्यमंत्र्याला जर पत्र किंवा लेखी निवेदन द्यायचं असेल तर एकनाथराव शिंदे लिहिण्याची गरज नाही. ध्यानात घ्या. हा राजा म्हणजे मी खरंच सांगतो ना, एकनाथराव शिंदे लिहिण्याची गरज नाही. मग महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य, भारत सरकार, मुख्यमंत्री, मंत्रालय, मुंबई आठवलं. पण एखाद्या सर्वसामान्य माणसाला जर पत्र लिहायचं असेल तर तो मुंबईमध्ये किंवा अहमदाबाद राहत असेल तर त्याचं नाव, त्याचा मोबाईल क्रमांक, तो राहण्याचं त्या ठिकाणी त्याची रूम नंबर, तो जाण्याचा रस्ता, त्या ठिकाणी बिल्डिंगचा क्रमांक, अधिक बिल्डिंगचा मजला, ह्या सगळ्या गोष्टी लिहाव्या लागतील. म्हणजे जेवढा माणूस छोटा तेवढा त्याचा पत्ता मोठा, आणि जेवढा माणूस मोठा तेवढा त्याचा पत्ता विठाला विठाला. आणि जगामध्ये जर आपण पाहिलं, या जगाच्या पाठीवर प्रत्येक माणसाची धडपड चालू आहे. प्रत्येक माणसाची धडपड. मी जगात खूप मोठं व्हावं, मी जगात खूप मोठा माणूस बनावं, खूप मोठा माणूस बनावं. लोकांनी माझी चहादारी करावी, लोकांनी मला प्रणाम करावा, लोकांना माझं कौतुक करावं. याप्रमाणे प्रत्येक माणूस मोठा होण्याकरता धडपड करतो. सरपंचाला असं वाटतं मी आमदार व्हावं, आमदाराला वाटतं मी खासदार व्हावं, खासदाराला वाटतं मी एखादा मंत्री व्हावं, मंत्र्याला वाटतं मी राष्ट्रपती व्हावं. म्हणजे प्रत्येक माणसाची धाव ही मोठा बनण्याकरता आहे. प्रत्येक माणसाला असं वाटतं आपण खूप मोठं व्हावं. आणि मोठा माणूस बनण्याकरता प्रत्येक माणूस धडपड करत राहतो. प्रत्येक माणूस धडपड करत राहतो. किती धडपड करतो? एवढी धडपड करतो, एवढी धडपड करतो, धड पडेपर्यंत धडपड करतो.
कळलं? धड पडेपर्यंत माणूस धडपड करतो, काही हरकत नाही. मोठा माणूस बनण्याकरता जरूर धडपड करा. पण एक वाक्य आता नोंद करून घ्या डायरीत. मोठा माणूस बनण्याकरता जरूर धडपड करा, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. पण एक लक्षात घ्या, एक सुंदर सुविचार सांगतो तुम्हाला. मोठा माणूस बनण्याकरता मुळीच प्रयत्न करा, जरूर प्रयत्न करा. पण त्यातल्या त्यात चांगला माणूस बनण्याकरता अधिक प्रयत्न करा. कळलं ना? मोठा माणूस चांगलाच असतो असं कोण सांगितलं तुम्हाला? ते मोठे माणसं स्टेजवर आहे तोपर्यंत चांगले वाटतात, बरं का? मोठे माणसं स्टेजवर आहे तोपर्यंत चांगले वाटतात, आणि खाली उतरले तर त्याच्याकडे पाहिलं तर घृणा निर्माण होते. म्हणून जी मोठी माणसं बनण्यापेक्षा माणसानं चांगलं माणूस बनण्याचा फायदा काय? चांगला माणूस जर मोठा झाला, वाक्य पुन्हा नीट ध्यानात घ्या, चांगला माणूस जर मोठा झाला तर चांगल्यातलं चांगलं आहे. पण वाईट माणूस जर मोठा झाला तर सगळा खाना खराब आहे. वाईट माणूस जर मोठा झाला तर देशाचा सत्यानाश आहे. वाईट माणूस जर मोठा झाला तर गावाचा खरा खराब आहे. आणि वाईट माणूस जर मोठा झाला तर घराण्याचं नाव बदनाम आहे. चांगला माणूस जर मोठा झाला तर देशाचा अभ्युदय आहे. चांगला माणूस जर मोठा झाला तर गावाची प्रगती आहे. आणि चांगला माणूस जर मोठा झाला तर घराण्याचा नाव लौकिक आहे. चांगला माणूस म्हणा. मग जगाच्या पाठीवर कोण मोठं? साधू थोर जाना, साधू थोर जाना, विश्वात साधू श्रेष्ठ आहेत. काय आहेत? साधू श्रेष्ठ आहेत, साधू थोर आहेत, साधू मोठे आहेत. साधूपेक्षा या जगात कोणीच मोठं नाही, किंबहुना भगवान सुद्धा छोटा आहे. साधू पुढे देव सुद्धा छोटा आहे, कारण देवाला मोठं संतांनीच बनवलं. म्हणून जगाच्या पाठीवर साधू श्रेष्ठ आहे, साधू मोठे आहेत. तीन वेळ सांगतात साधू थोर जाणा, साधू थोर जाणा आणि साधू थोर जाणा. भूतकाळातही साधू श्रेष्ठ होते. व्याकरण समजते का? भूतकाळातही साधू श्रेष्ठ होते, वर्तमान काळातही साधू श्रेष्ठ आहेत आणि भविष्य काळातही साधू श्रेष्ठ राहतील. बस, भूत भविष्य आणि वर्तमान तिन्ही काळामध्ये साधूचं जीवन श्रेष्ठ आहे. साधूपेक्षा या जगात कोणीच मोठा नाही. म्हणून प्रत्येक माणसाला जर आपलं आत्मकल्याण करून घ्यायचं असेल, आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर साधूचंच ऐकावं. साधूचं ऐकलं तरच तुमचं कल्याण होईल. तुम्हाला पटवून देतो, तुम्ही एकदा भजन करा. विठ्ठल पेशंटला जर लवकरात लवकर जर बरं व्हायचं असेल, बोलण्याकडे ध्यान ठेवा. पेशंटला जर लवकरात लवकर बरं व्हायचं असेल, कोणाचं ऐकावं लागेल? बोलत जा. कोणाचं? बरोबर. रुग्ण माणसाला जर लवकरात लवकर बरं व्हायचं असेल, आजारी माणसा लवकर लवकर जर बरं व्हायचं असेल तर कोणाचं ऐकावं लागेल?
डॉक्टरचं आहे. डॉक्टरच्या सल्ल्यानेच तुम्हाला औषध गोळ्या घ्याव्या लागतील. उत्तम प्रकारचा बंगला बांधायचा असेल तर कोणाचं ऐकावं लागेल? बोला, कोणाचं? बरोबर आहे. आपली केस लवकरात लवकर निकालात काढायची असेल तर कोणाचं ऐकावं लागेल? शाबास. तसं तुमचं जर कल्याण करून घ्यायचं असेल, उद्धरावड असेल, तर तुम्हाला साधूचंच ऐकावं लागेल. विठाला उत्तम प्रकारचा MS किंवा MD डॉक्टर जर व्हायचं असेल तर त्याच्याकरता मेडिकल कॉलेज आहे. उत्तम प्रकारचा इंजिनियर बनायचा असेल तर त्याच्याकरता इंजिनियर कॉलेज आहे. उत्तम प्रकारचा तुम्हाला जर वकील बनायचं असेल तर त्याच्याकरता लॉ कॉलेज आहे. आणि उत्तम प्रकारचा तुम्हाला माणूस बनायचा असेल तर त्याच्याकरता साधूचेच विचार कामी पडणार आहे. का? हे संतांचं व्यासपीठ आहे. इथे माणसं घडवल्या जातात. गॅरेज माहिती आहे? गॅरेज माहिती आहे? गॅरेजमध्ये काय होतं? गॅरेजमध्ये बिघडलेल्या गाड्या दुरुस्त होतात आणि इथे बिघडलेली माणसं दुरुस्त होतात. इथे बिघडलेले माणसं दुरुस्त होतात. हे गॅरेज आहे. धर्ममंडप म्हणजे एक गॅरेज आहे. साधू संतांचं गॅरेज आहे. इथे कसाही मनुष्य असेल तर तो वाल्याचा वाल्मिक बनू शकतो. एवढी ताकद संतांच्या शब्दामध्ये आहे. म्हणून साधू थोर जा. जगात साधूपेक्षा जगात कोणीही श्रेष्ठ नाही. या अनंताने अनंत सृष्टी बनवली. या अनंत सृष्टीमध्ये भगवंताने अनेक प्रकारची दैव कुणाला दिली. या भगवंताने हा मनुष्य जन्म निर्माण केला. भगवंताने त्या ठिकाणी अनंत प्रकारचं देण भगवंताने तुम्हा आम्हाला दिली. भगवंताने कुणाकुणाला काय दिलं? विठाला विठाला भगवंताने मोराला सौंदर्य दिलं. अभ्यास करून पहा. भगवंताने मोराला रूप दिलं, सौंदर्य दिलं, सुंदरपणा दिला. कोकिळेला भगवंताने कंठ दिला, आवाज दिला. कावळ्याला सौंदर्यही नाही आणि आवाजही नाही. बगळ्याला ध्यान दिलं, ध्यान. राजहंसाला दूध आणि पाणी वेगळी करण्याची किमया दिली. आणि माणसाला भगवंताने एक अलौकिक बुद्धिमत्ता दिली, जी देण दिली भगवंताने, की त्या बुद्धीच्या बळावर मनुष्य देवापर्यंत पोहोचू शकतो, किंबहुना देवालाही पकडू शकतो. एवढी ताकद भगवंताने माणसाला एक अलौकिक देण दिली. त्याला ब्रेन पॉवर्स म्हणतात, अलौकिक बुद्धिमत्ता. ती भगवंताने माणसालाच दिली. आणि कहे ज्ञान नाही. बुद्धिमत्ता. ही बुद्धी भगवंताने दिली. या बुद्धीने भगवंताला आत्मसात करता येतं. भगवंताला माणसाला प्राप्त करता येतं. ही बुद्धिमत्ता आहे. पण या बुद्धीनं माणसं या बुद्धीचा फार दुरुपयोग करतात. ही शोकांतिका आहे. दुरुपयोग करतात.
एखादा बुद्धिमान मनुष्य असेल त्याने आपल्या बुद्धीचा सदुपयोग केला पाहिजे, दुरुपयोग करतात. बसमध्ये प्रवास करतो आपण, बसमध्ये प्रवास करणारा मनुष्य बसमध्ये प्रवास करत होता, खिडकीजवळ बसलेला होता. बस स्टॉपला गाडी थांबली गेली, तिकडून पेपर वाढला. पेपर 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 पेपर. याच्या खिशामध्ये खोटी 2 रुपयाची नोट होती. याने विचार केला या नोटीचा आता उपयोग करून घेतला पाहिजे. त्याने ती नोट काढली, खिडकीच्या बाहेर हात टाकला आणि पेपरवाल्याला सांगितलं एक पेपर द्या. नोट देणाराने नोट दिली, पेपर देणाराने पेपर दिला. नोट दिल्यानंतर शेजारी बसलेला मनुष्य होता, त्याच्या देखत हा जोरजोरानं हसू लागला. हसता हसता शेजारी म्हणाला, का बरं हसता? म्हणे खोटी नोट दिली, पेपर घेतला म्हणून हसू आला. चष्मा काढला, पुन्हा पेपर वाचायला लागला, पहिल्यापेक्षा जोरानं हसू लागला. म्हणे आता काहून हसता? म्हणून पेपर कालचा दिला. बुद्धीचा दुरुपयोग करू नका. भगवंताने अलौकिक देण तुम्हाला दिली याच्याकरता की त्या भगवंताला जाणण्याकरता, जाणणे बुद्धीचं कर्तव्य आहे, म्हणून ती भगवंताने तुम्हाला बुद्धी दिली. भगवंताने कुणाकुणाला काय दिलं मी बोलून गेलो. भगवंताने अनंत प्राणी निर्माण केले, पण माणूस प्राणी असा एक निर्माण केला, हे उभं मॉडेल केलं. कसं मॉडेल आहे? उभं. कदाचित त्या देवाला असं वाटेल की याचा निवडणुकीत उपयोग करता आला पाहिजे उभं राहण्याकरता, म्हणून हे मॉडेल भगवंताने उभं केलं. हे उभं केलं जरूर आहे, पण माणूस जरी मॉडेल उभा आहे पण चालताना मनुष्य आडवा चालतो, हे दुर्दैव आहे. चालताना कसा चालतो? बाकीचे प्राणी आडवे निर्माण केले पण चालताना कसे चालतात? सरळ. आडवा प्राणी पण सरळ चालतो, माणूस उभा पण माणूस आडवा चालतो. कीर्तनात आडवा चालतो, परमार्थात आडवा चालतो, पोथीपुराणात आडवा चालतो. भगवंताने माणूस जो आहे म्हणून माणसाने त्या ठिकाणी अनेक प्रकारचा माणसाचा एक स्वभावच आहे. काही त्या माणसांना कधी कधी खूप लावालावीचं काम करतात. लावू नका, लावालावीची कामं करू नका. लावायचं ना, झाडं लावा. काय लावा? झाडं लावा. पाणी अडवा, अडवू नका बाकीचा. पाणी अडवा, पाणी जिरवा, उत्पन्न वाढवा. झाडं लावा, बक्षीस मिळवा. एक म्हणायला लागला मी एक नाही 100 झाडं लावले, बक्षीस तर काही नाही, पण जेलात चालला गेलो. मग आम्ही त्याला विचारलं का कोणते झाडं लावले? म्हणे गांजाची. आता गांजाची झाडं लावून तो का सत्कार करतील का लोक? योग्य ती भगवंताने तुम्हाला बुद्धी दिली, त्या बुद्धीचा सदुपयोग करा. म्हणून भगवंताने अलौकिक देण माणसाला दिली. म्हणून जगाच्या पाठीवर भगवंताने दिलेली देण हा मनुष्य जन्म भगवंताने, जेने हा जीव दिला तर प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे त्या भगवंताचं चिंतन करणं, त्या भगवंताचं नामस्मरण करणं, त्या परमात्म्याचं यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेणं, त्याची यथार्थ ओळख करून घेणं हे माणसाचं कर्तव्य आहे. हे तुकोबरायाने परोपरीने सांगितल्यानंतर संत परोपरीने याचा विचार करतात आणि संत विचाराचा विचार लक्षात घेताना मानवी जीवनाचा उद्धार होतो. संत विचार माणसाने लक्षात घेतला पाहिजे. आपण शाळेत शिकताना भूमितीचा विषय शिकवत असताना गुरुजी लघुकोण शिकवतात, बरोबर? गुरुजी षटकोण शिकवतात,
गुरुजी त्रिकोण शिकवतात, पण संत समाजाला जीवन जगण्याचा दृष्टिकोन शिकवतात. समाजामध्ये कसं माणसाने जगावं त्याचा दृष्टिकोन साधू शिकवतात. म्हणून साधूपेक्षा जगात कोणीच मोठं नाही, कोणीच मोठं नाही. म्हणून जीवन जर उद्धार करायचा असेल तर संतांचं. कारण मानवी जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा कोटी विचार, या संत विचाराने माणसाचं जीवन हे महान होतं. संतांचे म्हणून एक म्हणून छोटीशी, अंथरूण पाहून अंथरूण पाहून पाय पसरा. कारण काय? याचं कारण बऱ्याच लोकांना माहित नाही अजून. त्याचं कारणही सांगून देतो. अंथरूण पाहून पाय पसरा. आणि अंथरूण पाहून जर पाय पसरले विनायक महाराज तर दुसऱ्या पुढे हात पसरायची गरज नाही. बरोबर ना? अंथरूण पाहून जर पाय पसरले तर दुसऱ्या पुढे हात पसरायची गरज नाही. संतांचा अनेक विचार आहे. जुगार माहित आहे ना? जुगार विठाला विठाला जुगार खेळणारी जी माणसं आहेत ना ती पानं असे टाकतात, पण ती पानं पाहून टाकत नाही. पण जुगार खेळताना बुद्धिवान मनुष्य त्या ठिकाणी त्याने लक्षात घेतलं पाहिजे आणि तो लक्षात घेतो. जुगार खेळताना चुकीची पानं उचलायची नसतात. माझ्यापेक्षा अनुभव तुम्हाला आहे. चुकीचे पानं उचलायची नसतात आणि चांगले पानं सोडायची नसतात. हा जुगार मधला पॉइंट आहे. तसे जीवन जगताना वाईट माणसं जवळ बाळगायची नसतात आणि चांगली माणसं सोडायची नसतात. चांगली माणसं जर सोडली ना तर जीवाचा सत्यानाश, आणि वाईट माणसं जर जवळ बाळगले तर तुमच्या जीवाचा सत्यानाश. म्हणून हे चांगले विचार देणारे संत असतात. म्हणून तुकोबारा वर्णन करतात. अशा संत महात्म्यांच्या जीवनामध्ये डोकवून पाहिल्यानंतर संत महात्म्यांनी जीवन समजलं, कळालं. आपल्याला मनुष्य जन्म मिळाला, कळाला नाही. हे दुर्दैव विलास आहे. कळाला नाही मनुष्य जन्म, मिळाला. वस्तू मिळणं महत्वाची का कळणं महत्वाची? कळणं महत्वाची. वस्तू कदाचित मिळे मौल्यवान, पण तिचं मूल्य कळलं पाहिजे माणसाला. मूल्य जर समजलं नाही तर उपयोग. एखादा धनगर मनुष्य रानामध्ये शेळ्या मेंढ्या चालतो, त्याला चमकणारा सुंदर खडा सापडतो आकर्षक चमकदार. त्याने तो खडा पाला हातावर ठेवला, विचार केला काय चमक आहे खड्यामध्ये, किती सुंदर आकर्षक खडा. त्याने त्याच्या एका लाडके मेंढीच्या गळ्यात बांधला. मेंढ्या चरायला लागल्या. त्या रस्त्याने एक रत्नपारखी चालला आणि त्याने त्या मेंढीच्या गळ्यात चमकणारा खडा पाला. आणि तो एकदम विचार करू लागला किती आकर्षक खडा आहे, लाखो रुपयाचा हिरा धनगरा मेंढीच्या गळ्यात बांधला. गेला. राम 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 राम. बोला. ते मेंढीच्या गळ्यातला खडा मला आवडला, आपण विकू शकता म्हणे. बोला किंमत सांगा. म्हणे त्या खड्याची किंमत 20 रुपये. रत्नपारखी म्हणायला का 10 रुपये देतो, तुझी इच्छा असेल तर ते. म्हणे नाही, 20 रुपये जर दिले मी खरं सोडून. ठीक आहे, नको मला. ठीक आहे, निघून गेला. पुढे एका झाडाखाली शांत बसला. मेंढ्या चरत होत्या. धनगरी शांत बसले. दुसरा रत्नपारखी त्याच रस्त्याने आला आणि त्याच मेंढीच्या गाडला चमकणारा खडा पाहिला आणि त्याला एकदम ब्रेक लागला आणि तो विचार करायला लागला की अरे बापरे, लाखो रुपये किंमत ज्या खड्याची आहे, हिरेची, याला काही ज्ञान आहे. तो गेला. राम 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 राम. बोला. त्या मेंढीच्या गाड्यात चमकणारा खडा मला आवडला, आपण विकत असाल तर मी घेऊ शकतो. म्हणे काय ते सांगा. पहिल्याप्रमाणे यालाही 20 रुपये सांगितले. मागून जो रत्नपारख्याला त्याने घिसघिस नाही केली, चिकित्सा नाही केली. खिशात हात घातला 20 रुपयाची कोरी करकरीत नोट काढली, धनगराच्या हातावर टेकवली. त्याने खडा सोडून रत्नपारख्याला दिला. रत्नपारखी निघून गेला. पहिला जो गेला होता रिटर्न, तो पुन्हा रिटर्न आला आणि आल्यानंतर सांगितलं धनगर बॉय हे घ्या 20 रुपये, द्या खडा. धनगर म्हणाला माफ करा, खडा विकला. खडा विकला. केवढ्याला विकला? 20 रुपयाला विकला. 19 बी घेतली नाही. धनगर बुवा म्हणायला लागले, रत्नपारखी म्हणायला लागला, धनगर बुवा खूप मूर्खपणा केला. म्हणे का? अरे तो साधा खडा नव्हता, तो ओरिजिनल हिरा होता ज्याची किंमत 20 लाख रुपये होती.
20 लाख रुपयाचा हिरा तुम्ही 20 रुपयाला दिला, किती मूर्खपणा केला. धनगर हुशार होता. धनगर म्हणाला, माफ करा, मला त्या हिऱ्याचं ज्ञान नसल्यामुळे मी 20 लाख रुपयाचा हिरा 20 रुपयाला दिला, मी मूर्खपणा केला, मान्य आहे. पण 10 रुपयाकरता तुम्ही 20 लाख रुपये गमावले, तुम्ही किती महामूर्खपणा केला याची जाण ठेवा. धनगराला हिरा मिळाला का कळाला? मिळाला. तसा मानव जन्म आपल्याला मिळाला, पण याचं महत्त्व मूल्य माणसाला न कळाल्यामुळे मनुष्य भक्ती न करता अधोगतीला जातो. म्हणून संत महात्म्यांनी हे जगावर फार मोठे उपकार केले. म्हणून हे संत महात्म्यांनी जगाला एक संदेश दिला. आणि म्हणून तुकोबरा वर्णन करतात, जगाच्या पाठीवर आपल्याला जे आपली इच्छित वस्तू पाहिजे असेल ते या जगाच्या पाठीवर देणारे फक्त 2च व्यक्ती आहेत, संत आणि भगवंत. भगवंत आणि संत ही 2च व्यक्ती आहेत. याच्याशिवाय तिसरी व्यक्ती असू शकत नाही. संत आणि भगवंत या दोघाचा जर विचार केला तर हे दोघं एवढे मान्य आहे, एकमेकाला सोडून ते राहू शकत नाही. जशी तुमची सावली तुम्हाला सोडून राहू शकत नाही, तुम्ही जसे मोबाईलला सोडून राहत नाही, तशी संत आणि महंत भगवान परमात्मा एकमेकाला सोडून राहू शकत नाही. संत आणि भगवंत यांना जर विचारला संतांना की तुम्हाला या जगात काय आवडतं सांगा, संत म्हणतात आम्हाला भगवंत आवडतो. भगवंत किती आवडतो? संत म्हणतात आम्हाला भगवंत आमच्या जीवापेक्षाही आवडतो. तुझी आनवाई नगा जीवापेक्षाही जास्त आवडतो. आता भगवंताला विचारा, भगवान तुम्हाला या विश्वात काय आवडतं? भगवान म्हणतात आम्हाला संत आवडतात. किती? आमच्या प्राणापेक्षाही जास्त आवडतात. संत आणि भगवंत या दोघांचा अतूट नातं आहे. दोघेही एकमेकावर जीवापाड प्रेम करतात. म्हणून संत जगाच्या पाठीत श्रेष्ठ ठरले. म्हणून तुकोबाने संतांचं वर्णन केलं. तसे तुम्ही जगी संत तुका म्हणे तुम्ही तैसे संत आणि जन. तुका म्हणे तैसे तुम्ही संत जन. पण त्याच्या अगोदर पूर्वार्ध तुका म्हणे गुण. हीच तर परीक्षा टाळ करायची. तुका म्हणे गुण चंद
दृष्टांत देतात चंदनाच्या झाडाचा. तुका म्हणे तैसा सज्जनापासून. चंदन तुकाराम म्हणता संत चंदनाप्रमाणे आहे. चंदनाचे हात पायही चंदन. मग चंदनाचे पाय कोणते? चंदन माहिती आहे? चंदन, चंदनाचं झाड हे आपल्या धुऱ्या असतं हे चंदन. चंदन म्हणजे मलयागिरी चंदन. चंदनाचे भरपूर प्रकार आहेत, पण मलयागिरी चंदन जो असतो त्या चंदनाचा गुण, चंदन हा सुगंध देणारा वृक्ष आहे. चंदनाचं झाड हे सबंध वृक्ष, पूर्ण वृक्ष हा सुगंध देतो आणि सुगंध दरवेळानंतर तिथलं परिसरातलं वातावरण सगळं प्रसन्नमय बनलं जातं. चंदन, चंदनाचे पाय, पाय म्हणजे मूळ, झाडाचं पाय म्हणजे मूळ. मूळ हे चंदन, हे मूळ हे झाडाचे आहेत पाय. आणि चंदनाचे हात म्हणजे झाडाचे हात कोणते? मग फांद्या हे आहे झाडाचे हात आणि शेंडे हे डोकं. म्हणजे चंदनाचे हात पायही चंदन. म्हणजे चंदन हा संपूर्ण सुगंध देणारा वृक्ष आहे. 20 लक्ष वृक्षाच्या जाती आहेत, 20 लाख. त्यापैकी अनेक काही वनस्पती आहेत, काही वेली आहेत, काही लता आहेत, अनेक प्रकारचे वृक्ष आहेत. परंतु चंदन हा वृक्ष असा आहे की संपूर्ण सुगंधमय आहे. चंदनाचं पान तोडा, अत्तरसारखा सुगंध येईल. चंदनाच्या खोडाचा वास घ्या, सुगंध येईल. चंदनाच्या मुळाचा वास घ्या, सुगंधमय येईल. पण चंदन हा संपूर्ण सुगंधमय आहे. आणि हा चंदन आपल्या शेजारी राहणाऱ्या झाडांना सुद्धा आपला सुगंध देतो. तिथला सगळा परिसर सुगंधमय बनवतो, सगळ्या झाडांना सुगंध देतो. तुम्ही म्हणाल बोरीचं झाड असेल तरी बी, हो, बोरीच्या झाडालाही सुगंध देतो. नाही तर बोरीचं झाड किती विचित्र आहे तुम्हाला कल्पना आहे? रस्त्यानं माणूस चालला आणि मधात जर बोरीचं झुडूप असलं आणि त्या झुडपात जाऊन जर मनुष्य जायला लागला तर ते बोरीचं झुडूप त्याला पुढे जाऊ देत नाही. त्याचा पैजामा तर धोतर मागं धरून वळल्याशिवाय राहत नाही. हो भाऊ, रामराम नाही, श्यामश्याम नाही, एवढी माणुसकी सोलटी कशी काय चालले पुढे? त्या बोरीच्या झाडाचा आकार फार विचित्र आहे. एक आकार असा आडवा आहे आणि एक आकार उभा आहे. आडवा काटा ओढून धरतो आणि उभा काटा इंजेक्शन देतो. जागीच जाम करतो, जाम ट्रॉफिक जागीच. म्हणजे माणूस जो आहे, बोरीचं झाड इतकं विचित्र, पण ते बोरीचं झाड जरी चंदनाच्या संगतीत आलं तरी त्याला सुगंध मिळतो. हे त्याचं वैशिष्ट्य. चंदनाच्या झाडाचं वैशिष्ट्य, तो सुगंध देतो. निंबाचं झाड जरी त्याच्या सान्निध्यात आलं तरी त्याला सुगंध देतो. टायकलचं झाड आलं तरी सुद्धा त्याला सुगंध देतो. सर्वांना सुगंध देणं हा चंदनाचा गुण आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे, तैसे तुम्ही जगी. मग संत महात्मे चंदनाचा हा गुण आहे. कारण जगामध्ये सुगंधमय अनेक झाडं आहेत. तुमच्या माहितीसाठी गुलाब आहे ना, गुलाब, चमेली आहे, केवडा आहे, मोगरा आहे, जास्वंती आहे, अनेक प्रकारच्या वृक्ष वेली सुगंधमय. पण हे ध्यानात घ्या, त्याला फुलं आले तरच सुगंध देतो. एखाद्या केवड्याचा पान जर वास घेतला वास येणार नाही, गुलाबाच्या खोडाचा वास घेतला वास येणार नाही. पण चंदनाचं झाड असं आहे की त्याला फुलं येण्याची वाटच पाहावं लागत नाही. विठाला सगळा परिसर तो सुगंधमय बनवतो. त्याप्रमाणे महात्मे आपल्या सहवासाने ज्या ठिकाणी महात्मे राहतात, संत महात्मे, तो सगळा परिसर आनंदमय बनवतो. प्रसन्न वातावरण बनलं जातं संताच्या सान्निध्यामध्ये, प्रसन्न. म्हणून संतांचा सहवास हा माणसाला आनंद देतो, सुख देतो, समाधान देतो. आनंददायी जीवन जगण्याकरता संत सहवास हेच एक मानवी जीवनातला अविभाज्य घटक आहे. म्हणून असे संत या जगामध्ये अवतीर्ण होऊन समाजाला प्रबोधन करतात. म्हणून तैसे तुम्ही जगी संत जन चंदनाचे हात,
आणखी चंदनाचा दुसरा गुण सांगतो तुम्हाला, एकदा भजन करा विठाला. देतो शीतलता, थंडगार वातावरण करतो. किती ताप तुम्हाला तापलेली कढई तेल जरी उकळत असलं खळ 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 खळ, पण त्या उकळत्या तेलामध्ये एक बुंद जरी तुम्ही मलयगिरी चंदनाचा टाकला तर सगळी कढई थंडीगार होते. एवढी ताकद, 100 डिग्री ताप असतो तुम्हाला, पण चंदनाचा लेप कपाळाला लावा, एका क्षणात ताप उतरू शकतो. एवढं सामर्थ्य चंदनात आहे. म्हणून संत महात्मे काय करतात, चंदन एक ताप माणसाचा घालवतो, पण संत त्रिविध तापाची झाली शांत करतो, ताप घालतो, पण संत त्रिविध ताप करतात. आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक, तिन्ही प्रकारचा ताप संत काढतात. म्हणून पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झालिया भेटी हरिदासाची. संत त्रिविध ताप नष्ट करतात. म्हणून चंदनाची उपमा सुद्धा कमी पडते. म्हणून तुकोबाराय वर्णन करतात, चंदन सर्व झाडांना सुगंधमय बनवतो. पण जाता जाता एका मिनिटात सांगतो, चंदनाच्या ठिकाणी एक अवगुण आहे, एक न्यूनता आहे, एक कमीपणा आहे. कोणता कमीपणा आहे? चंदन सगळ्या झाडांना सुगंध बनवतो, पण 2 झाडांना सुगंध देत नाही. कोणते? एक केळीचं झाड आणि दुसरं येळवाचं झाड. या 2 झाडांना सुगंध देत नाही. बाकीची झाडं, हजारो झाडं जरी असले बाकीचे, आणि एक चंदनाचं झाड असलं ते एक चंदनाच्या झाडांना हजारो झाडांना सुगंध मिळतो. पण येळवाच्या झाडाला सुगंध देत नाही चंदन. का? त्याचं कारण सांगतो तुम्हाला. येळवाच्या झाडाला इंचा परत गाठी असतात म्हणून सुगंध देत नाही. तसे संत आतल्या गाठीच्या माणसाला आपल्या जवळ करत नाही. काही काय आतल्या गाठीची माणसं असतात ना, आतली गाठ म्हणजे अहंकाराची गाठ. अहंकाराच्या गाठीची माणसं असतात ना, अहंकाराला संत जवळ करत नाही. देवही त्यांना जवळ करत नाही. अहंकार घालवल्यानंतरच अहंकार गेला कॅन्सर आहे. कॅन्सर, अहंकाराची गाठ कॅन्सराची गाठ आहे. पण कदाचित माझं असं मत आहे वैयक्तिक, कॅन्सरची गाठ कापून फेकता येईल ऑपरेशन करून, पण अहंकाराची गाठ नाही काढता येणार. अहंकाराची गाठ संतच काढू शकतात. जे अहंकारी आहेत त्यांना परमात्मा किंवा संत जवळ करत नाही. म्हणून नम्र राहा. परमार्थ करताना नम्र राहा. नम्र झाला
कांतेने कोंडिले अनंत माणूस जेवढा लहान झाला ना तेवढा तो भगवंताला जास्त आवड. म्हणून नम्रता धारण करा. महापुरे झाडे जाती तिथे लवाळे नदीच्या पात्रात झाडं असतात लव्हाळ्याचे. पूर आला रे आला नाही का, पूर आला रे आला. लवळी फार हुशार. पूर त्याच्या डोक्यावर निघून जातो. पूर्ण ओसरला की पुन्हा लवळी ताट होते. अनेक पूर पाहते लवळी पण मरत नाही. त्याच्या उलट त्याच नदीच्या काठावर गगनाशी स्पर्धा करणारे गगनचुंबित उंच झाडं असतात. पूर आला झाडं वाकत नाही, हे ध्यानात घ्या. झाडं वाकत नाही. मग तो पूर आला की झाडं वाकत नाही. मग तो पूर मुळा सकट झाडांना वाहत नेतो. चलो गंगा सागर विना तिकीट. सगळे वाहत नेतो का? लव्हाळी वाकते म्हणून टिकते. झाड वाकत नाही म्हणून मुळा सकट उपटून फेकल्या जाते. म्हणून नम्र. हे उदाहरण तुकोबांनी दिलं. तुम्हाला तुमच्या पर्यंतचं आधुनिक उदाहरण सांगतो. मंत्रालयाच्या गेटवर शिपाई असतात. मंत्री आला रे आला, शिपाई वागतो. मंत्री नाही वागतो, शिपाई वागतो. शिपाई वागतो म्हणून रिटायर होईपर्यंत टिकतो. हे त्यांना मंत्री वागत नाही. मंत्री वागत नाही म्हणून 2 वर्षाचा अविश्वासाचा ठरावाला काही घरी बोंबलं चालला जातो. संत महात्म्यांका वाका नंतरच तुम्ही त्या ठिकाणी टिकू शकाल. म्हणून अहंकार संत महात्मे नष्ट करतात. म्हणून एक न्यूनता आहे त्या ठिकाणी. म्हणून तुकोबारा वर्णन करतात. चंदन जो आहे, चंदन हा त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी न्यूनता असल्यामुळे त्यांना त्यांचं उदाहरण कमी पडलं. म्हणून तुकोबारा वर्णन दुसरं उदाहरण देतात. तू उदाहरण दुसरं देतात. दीपा नाही पाठी पोटी अंधकार. दिवा जो असतो, दिवा सर्वांना प्रकाशमान करतो. सर्वांना प्रकाश देतो दिवा, सर्वांना प्रकाशमान देतो. पण त्या ठिकाणी दिवा जरी प्रकाशमान देतात त्याच्या अगोदर चंदनाचे हात पायी चंदन परिसा नाही. परीस लोखंडाला सोनं बनवतो. परीस लोखंडाला सोनं बनवतो पण परीस बनवत नाही. त्याला माहिती आहे याला जर परीस बनवलं तर आपली किंमत राहणार नाही. लोखंडाला सोनं बनवतो. त्याप्रमाणे संत आपणा सारिखे करती वाल्यासारखा पापी भगवंताने त्या ठिकाणी वाल्मिकाने वाल्यासारखा नारदाने वाल्मिक बनवला. संत आपल्यासारखेच बनवता. यारी लहान थोर याती बलती नारी नर करावा विचार न लगे चिंता. सर्वांना बोलवतात, आवाहन करतात. या संत सर्वांना आवाहन करून आपल्यासारखे बनवतात. म्हणून संत श्रेष्ठ आहेत. म्हणून परीस लोखंडाला सोनं बनवतो, किंमत वाढतो. टनने विकणारं लोखंड ग्रॅमने विकल्या जातं. एवढी ताकद आहे परिसात. पण एक गुण आहे, परीस सोनं करतो पण परीस करत नाही. म्हणून तुकोबारा आहे. तिसरं उदाहरण देतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये.
प्रकाशमय बनवतो अंधकार नष्ट करून, तसे संत अज्ञान रूपी अंधकार दूर करून तमसो मा ज्योतिर्गमय, अंधारातून प्रकाशाकडे, तमसो मा ज्योतिर्गमय, अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे, प्रपंचातून परमार्थाकडे नेण्याचं अविरत कार्य जगाच्या पाठीवर संत करतात. म्हणून दिव्यापेक्षा दिवा अंधार नष्ट करतो, तसे संत अज्ञान दूर करतात, परमार्थ करून समाजाला ज्ञानबोध देतात आणि ज्ञानबोध देऊन त्याचा उद्धार करतात. म्हणून संतांना दिव्याची उपमा दिली. दिवा सुद्धा कमी पडतो म्हणून का, तर दिव्याच्या ठिकाणी आणखी एक अवगुण आहे. कोणता? दिवा प्रकाश देतो, पण दिव्याच्या खाली, दिव्याखाली अंधार, हा अवगुण आहे. म्हणून तुकोबाराय पुन्हा उदाहरण देतात. सर्वांगी साखर अवघी गोड, साखर सर्व अंगाने गोड आहे. अंधारात खाल्ली बी गोड, उजेडात खाल्ली तरी गोड. सर्वांगाने साखर गोड आहे. पण साखर जरी गोड असेल, पण आता तुम्हाला आणखी याच्यातले एक बारकावा सांगतो सूक्ष्म. साखर गोड आहे पण सर्वांना नाही. सुज्ञ माणसं कळून घ्या, कळून घ्या. साखर गोड आहे पण सर्वांना नाही. आलं नाही का ध्यानात? ज्यांना डायबिटीज झाला त्यांना गोड आहे का? साखर जिवंत माणसाला मारते. साखर जिवंत माणसाला मारते आणि संत मेलेल्या माणसाला जिवंत करतात. इतका फरक. मेलं माणूस, सच्चिदानंद बाबा उठवलात का नाही ज्ञानेश्वर माऊलीनं? साखर जिवंत माणसाला खलास करते, पण संत मेलेल्या माणसाला जिवंत करतात. हा गुण आहे. म्हणून साधू थोर. मग तुकोबारा वर्णन करतात की साखर जरी सर्वांना गोड वाटत असेल, पण सर्वांना नाही. साखर मिष्टांना गोड बनवते. मिष्टांना त्या ठिकाणी लज्जत वाढवतात पदार्थाची. लज्जत वाढतात मिष्टांना, तंदुरुस्त शरीर होते, मान्य आहे. पण साखर सर्वांना गोड नाही. डायबिटीज झालेल्या माणसाला ती मारून टाकते. म्हणून ही उणीव, हा अवगुण साखरच्या ठिकाणी आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात दिवाही नाही. दिवा जरी प्रकाशमान आहे पण खाली अंधार आहे. चंदन हा झाडांना सुगंध देतो पण दोन झाडांना देत नाही. हा अवगुण आहे. आणि तिसरा अवगुण असा आहे, साखर सर्वांना जरी गोड असेल पण डायबिटीज झालेल्या माणसाला साखर गोड नाही. म्हणून तुकोबारा वर्णन करतात की संताच्या ठिकाणी एकही तुम्हाला अवगुण पाहायला मिळणार नाही. एकदा सर्वांनी भजन करा. शेवटच्या कडव्याचा विचार नंतर करू. वाजवटा एकदा विठ्ठल विठोबा. भगवंताच्या नावाचा नामजप करताना, भगवंताच्या नामाचा नामघोष करताना टाळी वाजवली पाहिजे. टाळीमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. टाळीने अनंत माणसाच्या जीवनातले टाळीने पाप नष्ट होतात. भगवंताचा नामाचा उच्चार केला की मुखावाटे सगळे पाप नष्ट होतात. टाळी वाजवल्यानंतर सर्व पाप नष्ट होतात. कारण टाळी ही वक्त्याला, टाळकरी लोकांना उत्तेजित करते. टाळी उत्तेजित करते. दुल्हन की शोभा डोली से, दुल्हन की शोभा, झगड़े की शोभा गाली से.
तू शिव्या देऊ राहिला, हा रामकृष्ण हरी म्हणत बसला, मजा आहे का त्याच्यात? झगड़े की शोभा गाली से, पुरनपोली की शोभा होली से, और कीर्तन भजन की शोभा एक मधातच उठला. तो म्हणायला का महाराज एक विसरले तुम्ही काय, ससराल की शोभा साली से. मेरा बरोबर आहे. भगवंताच्या नामचिंतनानं बहन पापी होतात, म्हणून भगवंताच्या नामाचा जयघोष म्हणून तुकोबारा वर्णन करतात की दिवा, साखर, चंदन याच्या ठिकाणी एक न्यूनता आहे, पण संतांच्या ठिकाणी तुम्ही एकही दोष शोधून पाला तर सापडणार नाही. हे अभंगाच्या शेवटच्या तुका मने गुण चंदनाचे, तुका मने गुण चंदनाचे, पावने गुण चंदनाचे, तुका मने गुण चंदनाचे. पाहता गुण मिळते ना, आतैसे तुम्ही जागे संत नाही पाहते ओठी अंधकार, दीपा नाही पाहते ओठी अंधकार. पातावगुण मिळेना, पातावगुण मिळेना, पानाही पाटी ओठी अंधकार, दीपनाही पाटी ओठी अंधकार. तुका मने तैसा सज्जना, तुका मने तैसा सज्जना, मने तैसा सज्जना, तुका मने तैसा सज्जना. पाहता गुण मिळते ना, पाहता गुण मिळते
जब तुम जगत में आए थे, जग हंसे तुम रोए, अब ऐसी करनी कर चले तुम हंसे जग रोए। सर्वांगी साखर अवघी गोड, सर्वांगी साखर
टाळी वाजवा. कल्पना आहे तुम्ही पोखर वाजवणे कसा सुंदर वाजवा. ज्ञानेश्वर माऊली दादाराम माऊली दादाराम हे ज्ञानेश्वर माऊली दादाराम. माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय या संत महात्म्यांच्या आदेशानुसार मानवी जीवन भक्ती मार्गाची वाटचाल करत असताना भगवंताचं स्मरण संत महात्म्याच्या नामचिंतनाने जर भक्ती मार्गाची वाटचाल केली तर मानवी जीवन सुखी समृद्ध आणि आत्मक्रांती साधणारं जीवन उच्चक्रांती साधणारं जीवन प्राप्त होईल. अशा संत महात्म्यांनी दिलेला जो वारसा आहे तो आपण आत्मसात करावा म्हणून जीवनामध्ये संतांनी भक्ती शिकवली. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये भक्ती केली पाहिजे, असली पाहिजे. थोडा एक चुटका तुम्हाला सांगतो, जरा डोक्याला ताण देणार आहे. थोडंसं एक वाक्य मला आठवलं म्हणून सांग. जीवनात भक्ती असली पाहिजे का असली पाहिजे? बोला बोला. मला वाटलं मंडळी फार हुशार. जीवनात भक्ती असली पाहिजे का असली पाहिजेत? याला व्याकरणाच्या माध्यमातून श्लेष अलंकार बनतो. जाऊ दे. गळ्यातली माळ जपली पाहिजे का जपली पाहिजे? एका वाक्याचे ज्यावेळी दोन अर्थ होतात त्याला श्लेष अलंकार म्हणतात. बरं का? काय आता सर्वांच्या परिचयात उदाहरण बसमध्ये प्रवास करणारी बरीच मंडळी, तो शेंगदाण्यावाला येतो, खारे शेंगदाणे काय म्हणतो? खारे शेंगदाणे. दोन अर्थ आहेत. माझे शेंगदाणे खारे आहेत हाय करत, आणि तो बसमध्ये बसणारा म्हणतो खारे. श्लेष अलंकार. तशी भक्ती असली पाहिजे का असली पाहिजे? जीवनात भक्ती असलीच सकारात्मक असलीच पाहिजे आणि ती असली पाहिजे, नकली. श्लेष अलंकार. गळ्यातली माळ जपली पाहिजे का जपली पाहिजे? गळ्यातली माळ जपली बी पाहिजे आणि ती जपली बी पाहिजे. जगद्गुरु तुकोबारा मानवी जीवनाची भक्ती शिकवताना संत महात्म्याने तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण न्यूनता कुठेच मिळणार नाही. साधूसारखं जीवन धन्य कोणाचंच नाही. म्हणून साधूच्या पावलावर वाटचाल करून मार्ग दावणी गेले आधी अशा संतांचा आशीर्वाद कृष्णानंद स्वामी सारखा या महान योग्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. सद्गुरू समर्थ गजानन महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. आणि जनता जनार्दनाच्या सहकार्याच्या माध्यमातून हा चालला आपल्याला नाम सप्ताह ज्ञानयज्ञ. या ज्ञानयज्ञामध्ये साधू संतांचा आशीर्वाद असल्यामुळे आपल्याला काही कमी पडणार नाही. त्या ठिकाणी आजही थोड्या वेळाने कीर्तना सुरुवात झाल्यानंतर वरुण राजाने कृपा केली, नाहीतर कालच्या हरकत प्रसंग असता. म्हणून जीवनामध्ये संत महात्म्याच्या आशीर्वादाने त्या मानवी जीवन सुखी समृद्ध होण्याकरता त्यांचं भजन असावं. संत महात्म्यांच्या भजनामध्ये जो आनंद आहे तो आत्मानंद, त्या आत्मानंदाची कोणीच बरोबरी करू शकत नाही. म्हणून हा आत्मानंद हा कीर्तना भजनामध्ये मिळतो. म्हणून तुकोबारा वर्णन करतात की संत महात्मे कशाप्रमाणे चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हीन कोणी अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. तुका म्हणे तैसा. तैसा म्हणजे कैसा. वर उदाहरण सांगितल्याप्रमाणे ऐसा. तुका म्हणे तैसा सज्जनापासून आणि पाहता अवगुण मिळेच ना. अवगुण म्हणजे उणीव, अवगुण म्हणजे कमतरता कुठेच पाहणं मिळणार नाही. संताच्या जीवनात जर आपण डोकावून पाहिलं तर कुठेही सुद्धा तुकोबाराच्या जीवनामध्ये जर आपण त्यांचा आढावा घेतला आणि त्याची व्हिडिओ कॅसेट जर आपण तपासून पाहिलं तुकोबांची, तर त्यांच्या जीवनामध्ये 18 पिढ्यापासून परमार्थ होता. किती? 8 पिढ्यापासून. 8 पिढ्यापासून परमार्थ होता तुकोबाच्या जीवनात. आपल्या 8 पिढ्या बिड्या ओढता ओढता खलास झाल्या. तुकोबाच्या 8 पिढ्या परमार्थ करून जीवन समृद्ध केलं. म्हणून त्या तुकोबांच्या चरणी
माऊलींच्या चरणी समर्थ गजाननाच्या चरणी त्या ठिकाणी सेवा समर्पित करून आपल्या वाणीला पूर्ण विराम कुंडली